नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे होळी 2025 मध्ये नेमकी कधी आलेली आहे। तर यावर्षी होळी ही 14 मार्च रोजी साजरी केली जाईल। वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा ही 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि 14 मार्चला दुपारी 12:23 संपणार आहे। पौर्णिमा तिथी जी आहे ती 14 मार्च पर्यंत उदय तिथीमध्ये असल्याने होळीचा सण हा 14 मार्च रोजी साजरा केला जाईल। होळिका दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की 13 मार्च रोजी रात्री उशिरा होळी दहन होईल। ज्योतिषांच्या मते होलिका दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो रात्री 11:26 सुरू होईल आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत राहणार आहे। यावेळी होलिका दहन केले जाईल। हा मुहूर्त विशेष मानला जातो आणि या काळात होलिका दहनाची विशेष पूजा आणि विधी केले जातात। या शुभ मुहूर्तानंतर लोक होलिका दहनाचे आयोजन करणार आहेत। धुलीवंदनाची नेमकी तारीख कोणती, तर हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळले जाते। यावर्षी काही ठिकाणी 14 मार्च रोजी तर काही ठिकाणी 15 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाणार आहे। त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा 13 मार्चला सकाळी 10:35 सुरू होईल आणि 14 मार्चला 12:23 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार धुलीवंदन हे 14 मार्चला असणार आहे। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की होलाष्टक कधी सुरू होत आहे, तर होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सुरू होते। पंचांगानुसार यावर्षी होलाष्टक शुक्रवार 7 मार्च 2025 रोजी सुरू होणार आणि 13 मार्च रोजी संपणार आहे। होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ किंवा अशुभ कार्य केले जात नाही। असे म्हटले जाते की या 8 दिवसांचा जो होलाष्टकादरम्यान वैश्विक परिस्थिती अशी असते की कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात आणि बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते। त्यामुळे या कार्यात आपण कोणतेही शुभ कार्य करायचे नाही। का केले जात नाही तर त्याविषयीची ही माहिती सांगणार आहे। पण त्याआधी आपल्याला छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा। 1 लाख सबस्क्रायबर आपले होत आलेले आहेत। होलाष्टकाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळ्या ग्रहांची नकारात्मकता वाढते। यामुळे कामावर अशुभ परिणाम होतो आणि म्हणूनच शुभ कार्य करण्यास मनाई आहे। होलाष्टकाच्या काळात अष्टमी तिथीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध आणि चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू यांची ऊर्जा नकारात्मक असते असे म्हटले जाते। या काळात लोकांची निर्णय घेण्याची क्षमता खूपच कमकुवत होते आणि त्यामुळे ते कधी चुकीचे निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे नुकसान देखील होऊ शकते। होलाष्टकाच्या काळात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी देवतांची पूजा ही नक्कीच करता येते। तर श्रोते, मला पूर्ण खात्री आहे की आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट्समध्ये हॅप्पी होळी देखील लिहायला विसरू नका। आपल्या सर्वांना या होळीच्या धुलीवंदनाच्या रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन। धन्यवाद।